आणि आजची मीटिंगही पोस्टपोन झालेली आहे। त्यामुळे त्या मीटिंगमध्ये कोणते विषय आहे, काय विषय आहे, नंतर समजेल। शरद पवार यांच्या घरी आमदारांची आणि खासदारांची बैठक सुरू आहे। या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित आहेत, त्याचबरोबर अमोल कोल्हे सुद्धा उपस्थित आहेत। ते या बैठकी संदर्भात तुम्हाला काय माहिती मिळते? कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा? मला वाटतं की बैठक अशा दररोज दिवसाकाठी 2-3 बैठका तरी पवार साहेबांकडे असतात। या कारणासाठीच बैठक याचा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे। मला नाही वाटत की याबाबत काही चर्चा पक्षामध्ये आहे किंवा पक्ष संदर्भामध्ये याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली आहे। अगदी सर, राज्यसभेच्या आता ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी किंवा त्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याचं कळतंय। नाही, आमचा तो उमेदवार नाहीच आहे, त्यामुळे काय उमेदवाराची चर्चा होण्याचा काही संबंधच नाही आहे। माहितीसाठी प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। शरद पवार यांच्याकडून नवीन राजकीय पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचं सुद्धा समजतंय आणि या बैठकीला शरद पवार गटाचे सर्व आमदार खासदार उपस्थित आहेत। अमोल कोल्हे उपस्थित आहेत, सुप्रिया सुळे उपस्थित आहेत, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे आमदार खासदार उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये शरद पवार सर्वांना काय सूचना करतात, काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीतून काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुद्धा आता तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या राजकीय स्थित्यंतर जी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगाने होत आहेत त्या विषयांवर चर्चा चालू आहेत। आता कुणाला कशा निवडणुका लढवायच्यात, काय आपल्याला अलायन्स करायचे, त्यांचा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। राज्यामध्ये आता ह्या ज्या निवडणुका होणार आहेत, म्हणजे आता नव्यानेच लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत, त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे। उमेदवारी चाचपणी चालू आहे, पक्षाची नीती ठरवायची चालू आहे। तर पक्षाला पुन्हा एकदा ताकद मिळवून देण्यासाठी आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी शरद पवार आगामी काळात आता महाराष्ट्राचा दौरा सुद्धा करणार आहेत, तशी सुद्धा माहिती समोर येते। आणि आज शरद पवार यांच्या घरी त्यांच्या निवासस्थानी आमदार आणि खासदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाच्या नेत्यांबरोबर शरद पवार चर्चा करतायत। खासदार आणि आमदार उपस्थित आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करतायत। वेगळी कुठली चाचपणी शरद पवार करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बैठकीमधून अधिकची माहिती समोर येईलच। या नेमक्या बैठकीमध्ये कुठल्या प्रकारची रणनीती आणि कुठल्या प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे या संदर्भातली माहिती समोर येईलच, पण तुर्तास तरी शरद पवार वेगळ्या विचार करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाची ही पहिल्यांदाच बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सर्व आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। शरद पवार नवीन राजकीय पर्यायांची चाचपणी सध्या सुरू करत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। या बैठकीला शरद पवार गटाचे सर्व आमदार खासदार उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार